नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला कैरीपासून रेसिपी दाखवणार आहे. एकदम जबरदस्त कैरी तव्यावर भाजून तर पहा काय बनते रेसिपी ती. अगदी तव्यावर भाजून पहा तुम्ही काय बनते. आणि त्याच्यात मी 1 चमचाभर तेल ओतणार आहे. तर इथे पहा कैरी मी तव्यावरच आता कापली. एक कैरी घेतलेली आहे, मोठी तोतापुरी आंबा होता माझ्याकडे, ती घेतलेली आहे. आणि तिची अशी सगळी काढायची तिची मधलं, आणि साल पण काढून टाकायची. अशा पद्धतीने ही रेसिपी आहे ना, खूप चविष्ट आणि खूप अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोगी बनणार आहे. तर मी तव्यावर भाजून बनवणार आहे. पण काय बनते रेसिपी आपली, अगदी खरंच पाहताच तोंडाला पाणी येणार आहे ह्या रेसिपीबद्दल. तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण, तुम्हाला कळेल काय आहे हे. अगदी कैऱ्या तर चालूच आहेत. आता हे तोतापुरी, दुसऱ्या कैऱ्या जरी कमी झाल्या असल्या तरी तोतापुरी कैऱ्या असतातच. फार छान लागती रेसिपी. नक्कीच करून पहा तुम्ही या पद्धतीने. खरंच मस्तच आहे, खूप छान लागते पण. आणि खूप आवडेल सर्वांना. अशी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तर हे पहा, मी आता घेतलेली आहे कैरी. आता ही सगळी मी पूर्ण कैरी त्याची ते काढून टाकणार आहे साल, आणि त्याची मी बनवणार आहे मस्त तव्यावर भाजून रेसिपी. प्रत्येक वेळेस आपण बोलतो का चला कैरीचं हे पन्हं बनवा, कैरीचं मोरांबा बनवा, कैरीच्या चटण्या बनवा, कैरीचं काय अनेक प्रकार तुम्हाला दाखवले पण आहेत. आणि मी आता पहा तुम्ही काय बनते कैरीचं ते. अगदी छोटे छोटे तुकडे करून घेते मी कैरीचे. ह्या पहा असे एवढे. आणि ह्याला मी तव्यावर भाजणार आहे. आणि मग तिथून पुढे रेसिपी बनवणार आहे. पहा, अगदी छोटा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. संपूर्ण व्हिडिओ पहा मात्र, मध्ये स्किप करून. हे बघा, मी तेल टाकलेलं 1 चमचाभर, आणि हे तव्यावर भाजून घेते आता. मस्त तव्यावर भाजून घेते आधी. कशासाठी भाजणार आहे पाहत मी. लोखंडी तव्यावर भाजणार आहे, जे आपल्याला आयर्न पण भेटतं आणि लोखंडाचा फायदा पण आहे, माहितीच आहे ना मैत्रिणींनो. बरेच वेळा तुम्ही लोखंडावरच मी करत असते जास्त करून, आणि करावं खरंच. तर ही पहा, आता मी छान असं तव्यावर भाजते ते. तर बऱ्यापैकी मीठ टाकते त्याच्यामध्ये आता आणखीन चांगलं. आपल्या क्वांटिटी किती आहे त्याच्यावर तेवढं मीठ टाकणार आहे, छान असं बघा. आणि मीठ मीठ पण घालून भाजणार आहे. पहिलं तेल टाकलं 1 चमचाभर, नंतर एक मीठ टाकलं, एक आपल्या याच्या चवीनुसार मीठ टाकायचं. तर हे जरासं बघा झालेलं आहे. ह्याच्यामुळं काय होतं, कैरी तव्यावर भाजल्यामुळं तुम्हाला सांगतेच पुढं काय होतं त्याच्यामुळं ते. तर इथे पहा, मी चॉपिंग जार घेतलेला आहे, आणि चॉपिंग जारमध्ये भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर एवढे 1 कैरीसाठी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत पहा. असा घातलेला आहे चॉपिंग जारमध्ये. आणि त्याच्यात मी घालणार आहे चांगला मूठभर लसूण. हे बघा, मूठभर लसूण ओतलेला आहे. आणि मग ती कैरी आपण काढलेली आहे ना, तव्यावर भाजली, ती पण त्याच्यात टाकलेली आहे. बघा, चॉपिंग जारमध्ये करणार आहे मी ही गोष्ट सगळं काही. एकदा खाऊन तर पहा, ही खूप अप्रतिम टेस्ट. खरंच मैत्रिणींनो, ते बघ, अगदी बनवता बनवताच तोंडाला पाणी सुटतं. ह्या रेसिपीचं नाव तर मी नक्कीच सांगणार आहे. तर गरम आहे बघा, अजून थोडं थंड होऊ द्या. आता मी झाकण लावून घेते, थंड पण हो जा. बऱ्यापैकी झालेलंच आहे ते. आता हे असंच चॉपिंग जारमध्ये करायचं. हे बघ, दुसरं सर्व घातलेलं आहे मी थंडच. पण थोडीशी गैरी कोमट आहे. चालतं आहे, त्याला काय नाही प्रॉब्लेम. तुम्हाला वेळ असला तर तुम्ही आणखीन थंड करू शकता, पण चालतं आहे. आता हे बघा, मी घेतलेलं आहे. हे करून अर्ध्यामुर्ध झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला राहिली कोथिंबीर घालायची. म्हणजे कोथिंबीर पण घालते. आणि मग चांगलं 1 मिनिटभरात, मी 1 मिनिट पण नाही लागत चॉपिंग जारमध्ये ह्याला बारीक व्हायला, पहा तुम्ही. आणि मग काय पुढे बनणार आहे पहा तुम्ही. एकदा चॉपिंग जारमधून काढल्यावर वेगळं काहीतरी बनणार आहे, तुम्ही पहा. आता मी काढलेलं आहे, माझं झालेलं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं, एवढ्या पद्धतीनेच करायचे आपल्याला पहा. अगदी मस्त. हे पहा, रसरशीत झालेलं आहे. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटले, अजून तरी बनायचे. पहा किती छान. आता ह्याला आपल्याला
तडका द्यायचा आहे. पण तडका द्यायचा आहे तर आपल्याला त्याच तव्यावर द्यायचा आहे. आपण भाजली ना कैरी त्याच तव्यावर टाकणार आहे मी तेल. चांगलं अर्धी पळी तेल टाकलं आहे मी, जास्त नाही टाकलं एवढं. 2-3 चमचे जिरं टाकायचं. जिऱ्याचा तडका द्यायचा त्याला. तर जिरं छान फुलून दिल्यानंतरच द्यायचा. हे पहा, तर जिरं मी फुलून घेते आधी सर्व, नंतर मग तडका द्यायला सुरुवात करते. तर जिरं बऱ्यापैकी फुललेलं आहे, झालेलं आहे. आता मी हा तडका ओतणार आहे ह्या ठेच्यामध्ये. हा ठेचा आहे कैरीचा, तव्यावर भाजून केलेला ठेचा. पहा तुम्ही, फार अप्रतिम लागतो, फार मस्त लागतो. एकदा बनवून पहा कैरीचा ठेचा तव्यावर भाजून, फार छान लागतोय मैत्रिणींनो. नक्कीच करून पहा. आणि हा कशा पद्धतीने खाणार आहे पहा पुढे आता तुम्ही काय करणार आहे. आणि ठेच्याचा आणखीन पण आहे. तर आता इथे बघा मी बाजूला केलेला आहे हा ठेचा, आणि इथे घेतलेली आहे चपाती. आपली चपाती म्हणजे पोळी घेतलेली आहे. पोळीवर ठेचा ओतायचा. बघा, सगळीकडून असा ओतून घ्यायचा ठेचा. मस्त एकदम आंबट असा, मस्त आंबट तिखट ठेचा झाले आहे. हा पाहताच तोंडाला पाणी सुटते एकदम. तुम्ही जवळून पहा, खरंच खूप छान लागते. आणि ह्याला करायचा गुंडाळा असा छान. अशा पद्धतीने गुंडाळा करून घ्या. आणि इथे हे बघा असं झालेलं आहे ना, इथे करायचं कटिंग. पहा आता मी सुरा घेते आणि सुऱ्याने ह्याला कटिंग करते पहिली. अशा पद्धतीने सुरा घ्यायचा. मस्त दिसते बघा, खूप छान. आतमध्ये सगळं भरलेलं. आता इथं मी ह्याच्यात ठेवते आणि आणखीन पण करून घेते. थांबा, तुम्हाला दाखवते काय करते आणखीन. पहा, हे एवढं भारी लागते ना मैत्रिणींनो. अशा पद्धतीने करून खा तुम्ही. मुलांना गुंडाळा करून द्या पोळीवर, खूप छान लागते. आणि असं तुम्ही ताटात घेतलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही टिफिनला बी नेऊ शकता असा गुंडाळा करून. खूप टेस्टी लागते. एकदा करून पहा, खरंच मस्तच ठेचा झालेला आहे हा. जिऱ्याचा फोडणी देऊन अगदी छान मस्त. आणि चॉपिंग जारमध्ये गेलं, तुमच्याकडे चॉपिंग जार नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जरा फिरवलं थोडं तरी चालेल, तरी पण होणार छान. तर परत ह्याला गुंडाळून घेते. तुम्ही टिफिन बॉक्समध्ये मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा तुम्ही ऑफिसला गेलं तर नेऊ शकता. आणि असा ठेचा ताटात वाढून खाल्ला तरी पण छान लागतो. हा फार अप्रतिम ठेचा दिसतोय आणि खूप चवीला आहे. मुलांच्या हातात एवढी एक चपाती गुंडाळून दिली तर पोट भरणार मुलांचं. उड्या मारून खातील मुलं. नक्कीच बनवून पहा, खरंच अप्रतिम आहे हा ठेचा. अगदी कमी सामग्रीत उत्तम डिश बनलेली आहे. तुम्ही बनवून पहा एकदा, खाऊन पहा एकदा, तर कळेल तुम्हाला. अशा पद्धतीने चपातीवर ठेचा तुम्ही भाकरीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी बी घेऊ शकता, पण हा पण फार भारी लागतोय. तर अशा पद्धतीने बनवून पहा. पहा किती सुंदर दिसते, आतमध्ये जाळीदार वाटते एकदम. आणि सगळीकडून चपातीला गुंडाळलेला आहे. आवडला माझा ठेचा तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. कुठून बोलताय, हा ठेचा आवडला का तुम्हाला, तर तुम्ही करता का कधी ते पण पाठवा. तुमच्याकडे होतो का असा ठेचा. तर हे पहा, मस्त दिसतो एकदम. आणि खरंच चपाती आपल्या उरल्या तरी असा उपयोग करू शकतो. किती रंगीत दिसते का ना, छान दिसते का ना. तर आता मैत्रिणींना माझ्याकडे आता तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मसाल्याचा स्टॉक माझा आता उन्हाळ्यात मी बनवले आहे आणि आलेला आहे स्टॉक. तुम्हाला घ्यायचं असलं तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. सर्व काही मसाले आहे, बिना केमिकलचे मसाले सर्व आहेत. आणि डंकावर कुटलेले बऱ्यापैकी म्हणजे सगळेच मसाले आहेत. तुम्हाला कुठलाही पाहिला तुम्ही फोन करू शकता, वर स्क्रीनवर नंबर आहे. आणि माझा ठेचा कसा झाला आहे ते नक्कीच कळवा मला मात्र. तर चला बाय, परत भेटूया.